बरं वाटतंय का? आईला पण कधी कधी या दिवसात असा त्रास होतो. मी मालिश करून देतो तुला. ते तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. सांगा ना. तुम्ही दुकानात गेला होतात ना आता? ते माझ्यासाठी नाही काही नाही, जाऊ दे, चालेल, ठीक आहे. आता मी थँक्यू. तुम्हाला कसं कळलं? हो, इतकं तर करू शकतो ना मी. घरात आई आहे, बहीण आहे. कळलं. काय झालं? काही नाही, ती भांडी बाहेर ठेवायची, धुवून घ्यायच्यात, कलई करणार येणार आहे. आता या अवस्थेत तुम्ही हे सगळं करणार आहात का? काही गरज नाहीये, तुम्ही आराम करा. अहो नाही, मी करते ना. मी अर्पिता मॅडम, आता तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे. तुम्ही आराम करा, ते सगळं नंतर होईल, काही गरज नाही. अहो, मी खरंच ठीक आहे, मी करून घेते अहो ना. ऐका, इतकं नाजूक वागायची काही गरज नाही. हा बाई बाई बाई, काय आम्हाला काही त्रास माहित नाहीत? हा काय बाई, बायकोचे लाड बघितलेत का? हे काम मी सांगितलं हिला, आणि तिला ते करावंच लागेल. जबाबदारी घ्यायची आहेत ना. आई, आता त्यांची परिस्थिती तशी नाहीये. एरवी त्यांनी केलं असतं, पण आज खरंच शक्य नाहीये. मग कोण करणार आहे? मी करीन. तू याआधी केलं नाहीये का? अहो नाही नाही, नको. मी अर्पिता कर मॅडम, हे बघा, हे भांडी धुणं, कलई करणं सगळं मी करीन. तुम्ही नका काळजी करू. का काळजी करू तुम्ही? मी आहे ना. आणि आजचा स्वयंपाक? खरं तर तुम्ही दोघींनी बनवायला काही हरकत नाहीये, पण ती जबाबदारी सुद्धा अर्पिता मॅडमची असेल, तर तेही मी करेन. वा, आणि कामावर कोण जाणार आहे? जायचंय, पण मी सांगेन तिकडे की मी दुपारनंतर येईन. तुम्ही चला, आराम करा. चला करते ना स्वयंपाक. तुम्ही कसं ऐका ना. बघा, काही बोलू नका आणि अजिबात गिल्ट वाटून घेऊ नका. शांतपणे जाऊन आराम करा. या. कुठल्या नोकरीमध्ये हे असं मन मानेल तेव्हा जाता येतं? तुला कामावर नाही जायचंय? नक्कीच दाल में कुछ काला है. आय नीड टू फाइंड आउट. ऐका ना, अहो असं काही जगा वेगळं झालेलं नाहीये मला. या दिवसांमध्ये काम करायची सवय आहे मला. या आधी पण करतच होते की. हो, पण तेव्हा मी नव्हतो, आता मी आहे. अहो पण मला नोकरी शोधायला जायचंय ना, ते काम जास्त महत्वाचं आहे.
ते सोडून तुम्ही ते माझी कामं करत बसणार आहात का? करीन मॅनेज, एवढं काय त्यात.